नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता चौथी मंथन विषय गणित घटक 1 संख्याज्ञान उपघटक 3 अंकांची दर्शनी व स्थानिक किंमत व्यवसाय 4 प्रश्न पहिला, खालीलपैकी कोणत्या संख्येतील 7 या अंकाची स्थानिक किंमत 700 आहे। मित्रांनो 4 पर्याय आहे। पर्याय क्रमांक 1 मध्ये 7 आहे, एकक दशक शतक हजार आणि 10,000 स्थानी म्हणजे या 7 ची स्थानिक किंमत आहे 70,000। आपल्याला उत्तर हवं आहे 700। पर्याय क्रमांक 2 मध्ये आहे, पर्याय क्रमांक ब मध्ये 7 आहे, हजार स्थानी शतक स्थानी आहे, या 7 ची स्थानिक किंमत आहे 700। त्यानंतर पर्याय क्रमांक क मध्ये 7 आहे, दशक स्थानी, या 7 ची स्थानिक किंमत आहे 70। पर्याय क्रमांक ड मध्ये 7 आहे, एकक दशक शतक स्थानी, या 7 ची स्थानिक किंमत आहे 700। म्हणजे मित्रांनो ड आणि ब या दोन पर्यायामध्ये 7 हा शतक स्थानी आहे आणि त्या 7 ची स्थानिक किंमत आहे 700। म्हणजे आपलं उत्तर आहे ब आणि ड असा पर्याय आहे पर्याय क्रमांक 2। म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 फक्त ब आणि ड। प्रश्न दुसरा, खालीलपैकी कोणत्या संख्येतील अंकांची दर्शनी किमतीची बेरीज सर्वात कमी आहे। मित्रांनो दर्शनी किंमत ही त्या अंका एवढीच असते। म्हणजे 8 ची दर्शनी किंमत 8च आहे, 2 ची दर्शनी किंमत 2च, म्हणजे तो जो अंक असेल त्या अंका एवढीच दर्शनी किंमत असते। आपल्याला विचारले कोणत्या संख्येतील अंकांच्या दर्शनी किमतीची बेरीज सर्वात कमी आहे। आता मित्रांनो आपण जर पर्याय क्रमांक 1 चा विचार केला तर पर्याय क्रमांक 1 मध्ये असणारे अंक आहेत 9 अधिक 4 अधिक 3 अधिक 2 आणि अधिक 8। या सगळ्यांची जर आपण बेरीज केली तर 9 आणि 4 13, 14, 15, 16, 17, 18, 18 आणि 8 झाले 26। मित्रांनो म्हणजे पर्याय क्रमांक 1 मधील सर्व अंकांच्या दर्शनी किमतीची बेरीज झाली 26। आता आपण जातोय पर्याय क्रमांक 2 मधील अंकांची बेरीज। या ठिकाणी 1 अधिक 1 अधिक 7 अधिक 5 अधिक 9, 1 आणि 1 2, 2 आणि 7 9, 9 आणि 5 14, 14 आणि या ठिकाणी 6 झाले 20 आणि 4 24। या ठिकाणी मित्रांनो 23 होईल। आता पर्याय क्रमांक 3 कडे जर आपण या ठिकाणी गेलो तर या ठिकाणी 3 ची दर्शनी किंमत 3 आहे, त्यानंतर 5 ची दर्शनी किंमत 5 आहे आणि 4 ची दर्शनी किंमत 4, शून्याची येणार नाही मित्रांनो। 3 आणि 5 8 आणि 4 या ठिकाणी 12 आणि पर्याय क्रमांक 4 6 अधिक 7 अधिक 9 अधिक 4 बरोबर 6 आणि 7 13, 13 मध्ये 9 मिळवले, 13 आणि 6 झाले 20, 21 22 23, 23 आणि 4 27। या ठिकाणी पर्याय 4 ची बेरीज 26 होईल। आणि आता आपण या ठिकाणी बघितलं तर दर्शनी किमतीची बेरीज सर्वात कमी असलेली संख्या आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजे 30,054। या संख्येतील सर्व अंकांच्या दर्शनी किमतीची बेरीज सर्वात कमी आहे। म्हणजे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। प्रश्न नंबर 3, एका संख्येतील सर्व अंकांच्या दर्शनी किमतीची बेरीज 19 आहे तर ती संख्या कोणती। मित्रांनो आपण या ठिकाणी आता पर्यायांचा विचार करणार आहोत। पर्याय क्रमांक अ मधील सर्व अंकांच्या दर्शनी किमतीची बेरीज 7 2 14 15 16 17 18 19। पर्याय क्रमांक अ च्या दर्शनी किमतीची बेरीज आहे 19। मित्रांनो आपण सर्व अंकांची बेरीज करणार 7 अधिक 9 अधिक 3। त्यानंतर आता ब मधील अंकांच्या दर्शनी किमतीची बेरीज 6 आणि 5 11, 12 13, 13 आणि 8 21। क ची आहे 4 आणि 2 6, 6 आणि 6 12, 12 आणि 7 19। आणि पर्याय क्रमांक ड 1 आणि 3 4, 4 आणि 4 8, 8 आणि 7 15, 15 आणि 5 20 आणि 4 24।
म्हणजे मित्रांनो अ आणि क पर्यायामधील अंकांच्या दर्शनी किमतीची बेरीज 19 आहे. अ आणि क म्हणजे तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, फक्त अ आणि क. प्रश्न नंबर 4, 38,564 या संख्येच्या दशसहस्रस्थानच्या अंकाची स्थानिक किंमत किती? मित्रांनो 38,564 या संख्येच्या दशसहस्रस्थानच्या, आता दशसहस्रस्थानच्या अंकाची स्थानिक किंमत. दशसहस्रस्थानी कोणता अंक आहे? एकक, दशक, शतक, हजार, 10,000 म्हणजे दशसहस्र. दशसहस्रस्थानी 3 आहे आणि या 3ची स्थानिक किंमत आहे 30,000. म्हणजे चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 30,000. प्रश्न नंबर 5, खालीलपैकी कोणत्या संख्येतील हजार व दशकस्थानच्या अंकांच्या स्थानिक किमतीची बेरीज सर्वाधिक आहे? मित्रांनो पर्याय क्रमांक आपण 1 घेतला तर पर्याय क्रमांक 1 मध्ये हजार स्थानी अंक असलेला आहे 8 आणि त्यानंतर दशकस्थानी आहे 7. मग यांच्या स्थानिक किमतीची बेरीज 8ची स्थानिक किंमत आहे 8,000 आणि दशकस्थानी असणारा 7 आहे त्याची स्थानिक किंमत आहे 70. यांची बेरीज होईल मित्रांनो 8,070. त्यानंतर आपण दुसरा पर्याय बघितला तर दुसऱ्या पर्यायामध्ये 39,000 संख्या आहे, हजार स्थानी आहे 9 आणि या 9ची स्थानिक किंमत आहे 9,000 आणि शून्याची शून्यच येईल म्हणजे या ठिकाणी 9,000. त्यानंतर पर्याय क्रमांक 3 मध्ये 54,090 हजार स्थानी असणारा अंक आहे 4 आणि त्यानंतर दशकस्थानी आहे 9 म्हणजे 4ची स्थानिक किंमत आहे 4,000 आणि 9ची स्थानिक किंमत आहे 90. म्हणजे दोघांची बेरीज किती होईल? 4,090. त्यानंतर पर्याय क्रमांक 4 मध्ये 43,290 मध्ये हजार स्थानी आहे 3 आणि दशकस्थानी आहे 9 म्हणजे 3ची स्थानिक किंमत 3,000 अधिक 9ची स्थानिक किंमत 90 म्हणजे 3,090 आणि या ठिकाणी आहे मित्रांनो 9,000. आपल्याला प्रश्न विचारला आहे अंकांच्या स्थानिक किमतीची बेरीज सर्वाधिक आहे, तर सर्वाधिक बेरीज असलेली संख्या आहे पर्याय क्रमांक 2. 5व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न नंबर 6, 9 स्टार 4 या संख्येतील फुलीच्या जागी समान अंक असून त्याच्या स्थानिक किमतीतील फरक 450 आहे, तर त्या अंकांच्या स्थानिक किमतीची बेरीज किती? मित्रांनो सोपा प्रश्न आहे. 9 आहे, त्यानंतर आहे स्टार आणि त्यानंतर आहे स्टार आणि पुढे आहे 4. आता फुलीच्या जागी समान अंक आहे, मग त्या अंकांच्या स्थानिक किमतीतला फरक आपल्याला 500 दिला आहे, 450 या ठिकाणी दिलेला आहे. म्हणजे मित्रांनो या ठिकाणी अंक असणार आहे 5 आणि या ठिकाणी सुद्धा 5 अंक असणार आहे. मग या ठिकाणी आपण बघूया या 5ची स्थानिक किंमत आहे 500 आणि पुढच्या 5ची स्थानिक किंमत आहे 50. यांची जर वजाबाकी केली तर बरोबर 450 येते. म्हणजे या ठिकाणी कोणते अंक असायला पाहिजे? 5 आणि 5. तर आपल्याला विचारले तर त्या अंकांच्या स्थानिक किमतीची बेरीज म्हणजे पहिल्या 5ची स्थानिक किंमत आहे एकक, दशक, शतक स्थानच्या 5ची स्थानिक किंमत 500 आणि दशक स्थानच्या 5ची स्थानिक किंमत 50 आणि दोघांची बेरीज किती आली? 550. म्हणजे 6व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3, 550. प्रश्न नंबर 7, एका संख्येतील 6 या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक 59,940 आहे, तर ती संख्या खालीलपैकी कोणती असेल? मित्रांनो या ठिकाणी आपण पर्याय क्रमांक 1चा जर विचार केला तर पर्याय क्रमांक 1 मध्ये 6 या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक, आता दशसहस्रस्थानी म्हणजे एकक, दशक, शतक, हजार आणि 10,000 स्थानी 6 आहे आणि त्यानंतर आहे एकक स्थानी 6. यांच्या स्थानिक किमतीतला फरक किती येईल? तर दशसहस्रस्थानच्या 6ची स्थानिक किंमत आहे 60,000 आणि एकक स्थानच्या 6ची स्थानिक किंमत आहे 6. दोघांची जर आपण या ठिकाणी बेरीज केली तर मित्रांनो 59,900 या ठिकाणी 6 गेले म्हणजे या ठिकाणी 94 येईल. आपलं उत्तर 940 आहे. पर्याय क्रमांक आपण जर या ठिकाणी 2 घेतला, पर्याय क्रमांक 2 मध्ये आहे एकक, दशक, शतक, हजार आणि 10,000. 10,000 स्थानी 6 आहे म्हणजे या 6ची स्थानिक किंमत 60,000 आणि दशक स्थानी 60 आहे म्हणजे याची स्थानिक किंमत येईल 60. यांची जर आपण वजाबाकी केली तर मित्रांनो वजाबाकी येणार आहे 59,940. वजाबाकी सोपी आहे, वजाबाकी मित्रांनो करून बघू शकता. हे आलं आपलं उत्तर
बघा 6 या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक 59,940 आहे, तर ती संख्या आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न नंबर 8. 4 फुली 12 फुली या संख्येतील फुलीच्या जागी समान अंक असून त्यांच्या स्थानिक किमतीतील फरक 6,993 आहे, तर तो समान अंक कोणता? मित्रांनो प्रश्न सोपा आहे. 4 आहे, त्यानंतर आहे फुली, त्यानंतर आहे 1, 2 आणि नंतर मित्रांनो आहे फुली. तर फुलीच्या जागी समान अंक असून त्यांच्या स्थानिक किमतीतला फरक आपल्याला दिला आहे 6,993. तर मित्रांनो 6,993 म्हणजे या ठिकाणी 7 हा अंक असायला पाहिजे. बघा आपण फुलीच्या जागी 7 हा अंक घेऊन बघू. या ठिकाणी घेतला 7, 1, 2 आणि पुन्हा 7. मग आता या 7ची आणि 7ची आपण जर वजाबाकी केली, या 7ची स्थानिक किंमत आहे 1000 स्थानच्या 7ची किंमत 7,000 आणि एकक स्थानच्या 7ची किंमत 7च असेल. दोघांची जर आपण या ठिकाणी वजाबाकी केली तर 6,993 उत्तर मित्रांनो बरोबर येत आहे. म्हणजे आपलं उत्तर आहे 8व्या प्रश्नाचं पर्याय क्रमांक 4, 7. प्रश्न नंबर 9. 53,734 या संख्येतील 3 या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक कोणत्या अंकाच्या स्थानिक किमतीपेक्षा लहान आहे? प्रश्न मित्रांनो सोपा आहे. 53,734 या संख्येतील 3 या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक. आता 1000 स्थानी आहे 3 आणि त्यानंतर दशक स्थानी आहे 3. 1000 स्थानच्या 3ची स्थानिक किंमत 3000 आणि दशक स्थानच्या 3ची स्थानिक किंमत मित्रांनो 30. आता यांच्या दोघांमधला फरक किती आहे? तर आपण हा फरक काढू शकतो. 2,900 या ठिकाणी 70 बरोबर. आता कोणत्या अंकांच्या स्थानिक किमतीपेक्षा लहान आहे? मित्रांनो या ठिकाणी आता एक एक अंकाचा आपण विचार करूया. 5 या अंकाची स्थानिक किंमत आहे 5 हा एकक, दशक, शतक, हजार आणि 10,000 स्थानी आहे. 5ची स्थानिक किंमत आहे 5,000 बरोबर. त्यानंतर आता 3ची स्थानिक किंमतीतला फरक आपण काढला आहे. 7ची स्थानिक किंमत मित्रांनो 7ची स्थानिक किंमत आहे शतक स्थानी आहे 700 म्हणून त्याची 700, शतक स्थानी 7 आहे म्हणून त्याची स्थानिक किंमत आली 700. त्यानंतर पुन्हा 4 हा एकक स्थानी आहे म्हणून 4ची स्थानिक किंमत आहे 4च. मग आपल्याला प्रश्न विचारला आहे 3 या अंकाची स्थानिक किमतीतील फरक कोणत्या अंकाच्या स्थानिक किमतीपेक्षा लहान आहे? तर 5 या अंकाच्या स्थानिक किमतीपेक्षा लहान, कारण की 5ची स्थानिक किंमत आहे 50,000 आणि या 50,000पेक्षा 2,970 लहान आहे. म्हणजे आपलं उत्तर आहे मित्रांनो या ठिकाणी 5 क पर्याय 5. म्हणजे 9व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 फक्त क. प्रश्न नंबर 10. 77,777 या संख्येतील कोणत्या स्थानचा अंक पुसून टाकून त्या जागी 0 लिहिला असता तयार होणारी संख्या मूळ संख्येपेक्षा 7,000ने कमी होईल? मित्रांनो प्रश्न सोपा आहे. या ठिकाणी 77,777 या संख्येतील कोणत्या स्थानचा अंक पुसून टाकला म्हणजे मूळ संख्येपेक्षा तयार होणारी संख्या 7,000ने कमी असेल. तर मित्रांनो एकक, दशक, शतक आणि हजार, 1000 स्थानचा अंक, 1000 स्थानचा 7 जर आपण पुसून टाकला आणि त्या जागी जर आपण 0 घेतला तयार होणारी संख्या ही मूळ संख्यापेक्षा 7,000ने कमी असणार आहे. कारण की मूळ संख्या आहे 77,777 आणि 1000 स्थानचा आपण 7 काढून टाकला त्या जागी जर 0 घेतला तर तयार होणारी संख्या आहे 70,777. म्हणजे 10व्या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो सहस्र, पर्याय क्रमांक 2. या ठिकाणी हा स्वाध्याय 4 कंप्लीट झालेला आहे. पुढचा स्वाध्याय पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. मित्रांनो बोलताना एखाद्या वेळेला चूक होत असेल तर ती चूक समजून घ्या आणि पूर्ण प्रश्नाचं उत्तर त्या ठिकाणी शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला प्रश्न समजत जाईल. काही अडचणी असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.